वैवाहिक जीवन ह्याची चर्चा करत असताना आपण वैवाहिक जीवन कसं जाईल याची थोडीफार माहिती घेतली होती. प्रत्येकाचं वैवाहिक जीवन अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगलं जाईल असं नाही. बऱ्याच वेळेला नवऱ्याच्या विक्षिप्त विचित्र स्वभावामुळं किंवा बायकोच्या विचित्र विक्षिप्त स्वभावामुळं दोघांमध्ये एकमेकात तंटे निर्माण होतात. अगदी जुन्या काळामध्ये म्हणजे साधारण 50-60 वर्षापूर्वी घटस्फोट हा प्रकार फारसा अस्तित्वात नव्हता. तसंच रडत खडत आयुष्य काढलं जायचं. मग आताच्या काळामध्ये एकमेकाशी जर पटना तर एकमेकापासून वेगळे होण्याची कायदेशीर तरतूद आपल्या देशामध्ये आहे. तरी परंतु पाश्चात्य देशांच्या आपल्याकडं घटस्फोट पुनर्विवाह हे प्रकार तुलनेनं फार कमी आहेत. मग हे होण्यासाठी म्हणून एकमेकात दुरावा निर्माण होण्यासाठी कुंडलीचे ग्रहमान कसे कारणीभूत असतात याची आपण थोडक्यात माहिती काही कुंडल्या समोर ठेवून घेणार आहोत. मुद्दाम या कुंडलीवर जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण आणि त्या व्यक्तीचं नाव दिलेले नाही, कारण हा थोडा खाजगी स्वरूपाचा बाब आहे. परंतु ग्रहांचे परिणाम, ग्रहस्थितीचे परिणाम आपल्या कुंडलीवर वैवाहिक जीवनावर कसे होतात हे पाहण्यासाठी म्हणून आपण नमुन्याला अभ्यास करून कुंडल्याचा अभ्यास करतोय. बऱ्याच वेळेला घटस्फोट किंवा पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होण्यासाठी इतर घटक सुद्धा कारणीभूत होतात. काही वेळेला कुणाची तरी आई, मग नवऱ्याची आई असो, बायकोची आई असो, कुणाचे तरी वडील, कुणाची तरी बहीण भाऊ, ते नवऱ्याकडचे असोत अथवा बायकोकडचे असोत, हे सजीव घटक सुद्धा या जोडीचं वैवाहिक जीवन दूषित करण्यासाठी म्हणून कारणीभूत ठरतात. हा फार नाजूक प्रश्न आहे, पण इट इज प्रॅक्टिकल लाईफ. आणि काल वैवाहिक जीवन कसं डिस्टर्ब होतंय याचा अभ्यास करत असताना आपण सप्तम स्थान, सप्तमेश, शुक्र, मंगळ, हर्षल, गुरु आणि चंद्र एवढ्या ग्रहांचा परिणाम जास्त होतो असं आपण पाहिलंय. आता ही जी आपल्यासमोर कुंडली आहे ही मीन लग्नाची कुंडली आहे. या कुंडलीमध्ये एकूण गुरु, शनी आणि नेपच्यून हे 3 ग्रह वक्री आहेत. शिवाय ग्रहांची गती जशी असेल त्या गतीनुसार सुद्धा कुंडलीवर त्या ग्रहांचा परिणाम अवलंबून असतो. शरानुसार असतो, क्रांतीनुसार असतो. या कुंडलीमध्ये गुरु ग्रहाची गती 3 कला
आणि 19 विकल आहे. आणि बिंग इट इज रेट्रोग्रेड प्लॅनेट, वक्री ग्रह आहे. शिवाय त्याचा शर म्हणजे त्या ग्रहाचं क्रांतिवृत्तापासूनचं अंतर 1.25 आहे. शनीची गती 4 कला आणि 13 विकल आहे, मध्यम आहे. शनी वक्री. आता अशी ग्रहांची गती आणि स्थिती पाहिल्यानंतर पहिल्यांदा सप्तम स्थानाचा विचार करा या कुंडलीमध्ये. हे सप्तम स्थान कसं दूषित झाले पाहूया आपण. एक, सप्तम स्थानामध्ये वक्री गुरु, आणि हा गुरु चित्रा नक्षत्रात म्हणजे तमोगुणी नक्षत्रात आहे. हा गुरु त्या व्यक्तीचा लग्नेश आहे. म्हणून मुळात जात्याच लग्नेश चित्रामुळं पडल्यामुळं अशा व्यक्ती संघर्षप्रिय असतात. आणि हा संघर्ष होणार कोणाबरोबर, तर तो लग्नेश पडलाय कुठं, सप्तमात, म्हणजे बायको बरोबर. म्हणून काही केवळ लग्नेश सप्तमात कन्येचा वक्री एवढ्या एका मुद्द्यावर घटस्फोट होत नाही किंवा बायको सोडून जात नाही. एखादी घटना ही अनेक प्रकारच्या ग्रहस्थितीचं संयुक्त फळ आहे, कंबाइनड इफेक्ट. सप्तम स्थानावर मंगळाची पूर्ण दृष्टी आहे, शनीची 10वी दृष्टी आहे. म्हणजे गुरु बिघडला, सप्तम स्थान बिघडलं, मंगळाची 7वी दृष्टी पूर्ण दृष्टी आणि शनीची 10म दृष्टी पूर्ण दृष्टी. आणि विशेष लक्षात घेण्याजोगी बाब आहे की शनी हा मूळ नक्षत्रातला आहे. हा दुसरा मुद्दा झाला नवरा बायकोमध्ये वितुष्ट येण्यामागं. आपण स्थानपरत्वे फळं पाहत असताना सप्तमेश कुठं असताना कशी फळं देतो हे आपण थोडक्यात पाहिलं. या कुंडलीमध्ये सप्तमेश बुध हा मेषेचा धनस्थानात आहे. शत्रुग्रह आहे. मेषेचा आणि वृश्चिकेचा बुध चांगली फळं देत नाही. हे राशी परत्वे ठोकताळ आहे. एकूण बाब्या आतापर्यंत किती झाल्या पहा. लग्नेश गुरु वक्री कमी गतीचा चित्रा नक्षत्रात, सप्तम स्थानावर मंगळाची 7वी आणि शनीची 10वी दृष्टी, सप्तमेश बुध धनस्थानात म्हणजे सप्तम स्थानापासून 8व्या घरात. असं एकात एक गुंतागुंत होत गेल्यामुळं या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातली गुंतागुंत वाढली. शिवाय भृगो कलत्रकारक हा शुक्र सुद्धा केतून युक्त आहे. शुक्राचे अंश 5 आणि केतूचे अंश 7 म्हणजे शुक्र केतूची जवळजवळ अंशात्मक युती आहे. म्हणजे एकदा का कुंडली बिघडायला लागली की किती जबरदस्त बिघडते ह्याचं हे उदाहरण आहे. पुन्हा एकदा आपण रिपिटेशन करतोय. सप्तम स्थानावर
मंगळाची आणि शनीची पूर्ण दृष्टी. लग्नेश गुरु चित्रा म्हणजे तमोगुणी नक्षत्रात, सप्तमेश बुध धनस्थानात आणि शुक्र केतून युक्त. या सगळ्या बाबी झाल्यामुळं आपोआपच या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनाची वाट लागली. मागे विचार करताना, चर्चा करताना आपण असा एक नियम सांगितला होता, कोणत्याही व्यक्तीच्या अष्टम स्थानामध्ये बिघडलेला चंद्र असेल तर विवाहोत्तर काळात आईचं आणि त्याचं वाकडे येतं. आपण आता कुठे यायला लागलोय? घटकाकडे यायला लागलोय. घटक ही ग्रहस्थिती तर या व्यक्तीची बिघडलीच, पहिले आपण सांगितलेली लग्नेश, सप्तम स्थान, सप्तमेश वगैरे. पण अष्टम स्थानामध्ये राहू, नेपच्यून, चंद्र म्हणजे हा चंद्र राहूने आणि नेपच्यूनने पूर्णपणे दूषित झाला. पैकी राहू 7 अंश, नेपच्यून 9 अंश. त्यामुळं नेपच्यून राहूमुळं हा चंद्र पूर्णपणे बिघडला गेल्यामुळं या दोघा पतीपत्नीमध्ये वितुष्ट येण्यासाठी म्हणून आईचा रोल फार महत्त्वाचा ठरला. इतका महत्त्वाचा ठरला की त्या व्यक्तीनं स्वतः मान्य केलं, समाजाने मान्य केलं की हे सगळं घडण्यासाठी म्हणून, घटस्फोट होण्यासाठी म्हणून, बायको निघून जाण्यासाठी म्हणून केवळ आणि केवळ आईचा स्वभाव कारणीभूत ठरला. ही जगराटी आपण प्रॅक्टिकली सगळं बघतोय. शक्यतोवर अनेक कुटुंबामध्ये सासू सून, जावा जावा यांचं वितुष्ट, भांडण, तंटा, द्वेष, मत्सर असतोच. पण या ठिकाणी मातेचं कारक चंद्र, तोही अष्टमात, तोही राहून युक्त, नेपच्यून युक्त असल्यामुळं या माणसाच्या वैवाहिक जीवनामध्ये विस्कळीतपणा येण्यासाठी म्हणून माता हा इफेक्टिव्ह फॅक्टर ठरला. अशा पद्धतीने आपण एका कुंडलीचं स्पष्टीकरण केलं, वैवाहिक जीवनामध्ये होणारे दुष्परिणाम. आता ही अजून एक कुंडली आपल्या समोर आहे, वृश्चिक लग्नाची. यात बारकाईने नीट पहा. एक आपण महत्त्वाचा नियम पाहिला होता, लग्न विषारी नक्षत्रात पडलं आणि चंद्र सुद्धा जर विषारी नक्षत्रात पडला तर त्या माणसाच्या आयुष्यावर फार मोठा विपरीत परिणाम होतो. एकतर आरोग्यावर होतो किंवा जी ग्रहस्थिती दुबळी ठरते ती जास्त दुबळी होऊन त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. या कुंडलीमध्ये वृश्चिक लग्न विशाखाच्या 4थ्या चरणात आहे. हा मोठा वीक पॉइंट झाला. आणि चंद्र मूळ नक्षत्रामध्ये आहे. मूळ नक्षत्राच्या 2ऱ्या चरणामध्ये आहे. तरी आपण आता इथं नवमांश वगैरे काही पाहिले नाही, परंतु नुसता जन्मलग्न कुंडलीमध्ये सुद्धा किती जबरदस्त वाईट योग झालाय पहा. सहजावर आपल्या लक्षात येत नाही, परंतु कुंडलीचा नियम असा आहे की जन्मलग्न आणि जन्मवेळेचा चंद्र हे दोन्ही जर विषारी नक्षत्रात असतील तर मग मात्र कुंडलीचा दर्जा फार म्हणजे फार खाली येतो.
तसा इथे आलाय. या कुंडलीमध्ये एकमेकापासून अलिप्त व्हायला ही एक स्थिती महत्वाची कारणीभूत ठरली. दुसरी गोष्ट, लग्नेश मंगळ आणि सप्तमेश शुक्र. लग्नेश मंगळ 25 अंश मिथुनेचा म्हणजे शत्रुगृही आणि शुक्र मिथुनेचा 21 अंशाचा म्हणजे जवळजवळ अंशात्मक युती. लग्नेश आणि सप्तमेश दोघंही अष्टमात पडले. हा मोठा वीक पॉइंट झाला. बाकीची कुंडली चांगली, शनी दूषित नाहीये. नंतर नेपच्यून हर्षल त्यात बरेच म्हणायला हरकत नाही, पराक्रमात आहेत. परंतु पुन्हा सांगायचं म्हटलं, लग्न विषारी नक्षत्रात, चंद्र विषारी नक्षत्रात लग्नेश आणि सप्तमेश दोघेही एकत्र अष्टमात, त्यातला लग्नेश शत्रुगृही मंगळ. आणि आपल्याला दिशाभूल करणार एक योग, तो म्हणजे गुरुचंद्राची युती. गुरुचंद्राची युती आपण कुंडलीत पाहिली की चांगली समजतो आणि आहेच चांगली. या व्यक्तीचं बाकीचं आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. परंतु इथे धनेश धनात म्हणजे मार्केश मारक स्थानात पडला. हा योग कुंडलीच्या दृष्टीनं म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये बाधा आणणारा ठरला आणि त्यानं तशी आणली. यापेक्षा दुसरी गोष्ट, याच सप्तम स्थानावर या कुंडलीच्या शनीची दृष्टी आणि हा शनी वक्री. या कुंडलीमध्ये एकूण गुरु, शनी, नेपच्यून, हर्षल ही 4 ग्रह वक्री आहेत. गुरुची गती फार कमी आहे, शनीची गती निम्म्यानंच आहे. याचा पण परिणाम या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावर झाला. आणि दुसरी गोष्ट, याचा बुद्धिभेद झाला. बुद्धिभेद होण्याचं कारण असं की समजूत होणं जे बुधावर अवलंबून आहे तो बुध कन्येचा, परंतु तो बुध पूर्णपणे दूषित झाला शनीच्या प्रतियोगात आणि मंगळाच्या दशमात. म्हणजे या बुधावर की जो बुध माणसाच्या आयुष्यामध्ये सारासार विचार करतो, निर्णय घेतो, चांगलं वाईट ज्या बुधाला कळतं असं आपण म्हणतो, तो बुध राहून ग्रस्त मंगळाच्या 4थ्या दृष्टीत आणि शनीच्या पूर्ण प्रतियोगात गेला. म्हणून बायकोविषयी निर्णय घेताना ह्या व्यक्तीनं चुकीचा निर्णय घेतला आणि याचं पर्यवसान अलौकिकापासून अलग होण्यामध्ये झालं. ही जी कुंडली आहे ही मगासारखी मीन लग्नाची कुंडली आहे. याला एकच महत्वाचं कारण झालंय, पण ते फार जबरदस्त महत्वाचं कारण झालंय. ते म्हणजे सप्तमेश बुध हा असंतुलित झाला.
मंगळ बुध परस्परांचे कमालीचे शत्रुग्रह, म्हणून सप्तम स्थानामध्ये प्लुटो वक्री अवस्थेमध्ये 1 पॉइंट, सप्तमेश बुध मंगळासह जवळजवळ अंशात्मक युती, मंगळाचे 17 अंश आहेत आणि बुधाचे 15 अंश आहेत. हा सप्तमात वक्री प्लुटो आणि सप्तमेश बुध त्याच्या शत्रुग्रहाने युक्त. जरी मंगळ उच्च राशीत झाला तरी इथं नीच भंग योग झाला नाही. आणि अगदी बारकाईनं पाहिलं तर त्यातल्या त्यात एकदम महत्वाचं कारण म्हणजे सप्तमेश बुधाच्या अष्टमात शनी राहू, सप्तमेशाच्या सप्तमात गुरु आणि सप्तमेशाच्या अष्टमात शनी आणि राहू हे 2 पापग्रह. हे दोघही गूढ ग्रह असल्यामुळं दोन्ही पण का वितुष्ट आलं हे अद्यापपर्यंत कोड उलगडलेलं नाहीये, पण आलं. Nowadays both of them are quite apart from each other. आणि तितकीच महत्वाची गोष्ट, कलत्रकारक शुक्र हा मूळ नक्षत्रामध्ये आला. म्हणजे एकूण एकदा कुंडली बिघडायला लागली की कशी बिघडली पहा. सप्तमात वक्री प्लुटो हा फार मोठं जरी कारण नसलं तरी अनेक कारणांपैकी एक कारण आहे. सप्तमेश बुध मंगळानं युक्त हे दुसरं एक कारण झालं. सप्तमेशाच्या अष्टमात शनी आणि राहू हे महत्वाचं कारण, आणि शिवाय कलत्रकारक शुक्र हा मूळ नक्षत्र आहे. शिवाय हा कलत्रकारक शुक्र मंगळ आणि नेपच्यून यांच्या पाप कर्तृ योगात आला. त्यामुळे या शुक्राला शुभ फळ देता आलं नाही. नक्षत्र परत्वे पण तो बिघडला आणि त्याच्या स्वतःच्या स्थितीनुसार पण बिघडला, कारण शुक्र हा पाप कर्तृ योगात आला. अशा पद्धतीने आपण ही कुंडली पाहिली की जे पती पत्नी एकमेकापासून अलग आहेत. ही कुंडली पाहता कुंभ लग्नाची पत्रिका आहे. मुद्दाम आपण तारीख वेळ सांगत नाही. या कुंडलीमध्ये फार विचित्र योग झालेले, फार म्हणजे फार विचित्र योग आहे की वैवाहिक जीवन डिस्टर्ब झालं ते झालंच, तरी परंतु या व्यक्तीला कुणाकडनं सुख नाहीये, कसल्या बाबतीत सुख नाहीये. याला आपण शापित कुंडली म्हणायचं. कुंभ लग्न आहे म्हणून हे काय कुंडली वैवाहिक जीवनाला अपात्र ठरली नाही. यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, मंगळ बुध गुरु शुक्र आणि मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी या सगळ्यांची गती इतकी कमी आहे की हा दुर्दैवाचा एक प्रकार म्हणायचा. आपण अजून ग्रहांच्या गतीचा अभ्यास करणार आहोत वक्री मार्गे पाहताना. म्हणजे वैवाहिक जीवनाबरोबर इतर गोष्टींमध्ये सुद्धा अपयश येण्याला ही कुंडली कारणीभूत झाली. 2 विचित्र योग पडले. एक म्हणजे शनी मंगळाची युती अष्टम स्थानामध्ये,
ते सुद्धा कन्येचे. मिथुनीचा मंगळ कन्येचा मंगळ चांगली फळं देत नाही. त्याचप्रमाणे याही कुंडलीमध्ये मंगळानं चांगली फळं दिली नाहीत. मंगळ शत्रुगृही. ठीक आहे, पण मंगळ अष्टमात. अष्टमात म्हणून काय झालं, धनस्थानावर त्याची दृष्टी पडली मंगळाची आणि शनीची पण. कोणाच्याही कुंडलीमध्ये दुसऱ्या आणि सातव्या घरावरून आपण विवाह आणि वैवाहिक सौख्य पाहतो. धनस्थान फार महत्वाचं, आणि हे मूळ धनस्थानच बिघडलं गेलं. त्यामुळं ह्या व्यक्तीची वैवाहिक बाबतीमध्ये पूर्णपणे फसवणूक झाली. बँकेत ऑफिसर आहे म्हणून सांगितलं, आणि प्रत्यक्षात या व्यक्तीचा नवरा बँकेत शिपायापेक्षा सुद्धा खाली झाडलोट करायला होत आहे. म्हणून त्या व्यक्तीला आपण नाव ठेवत नाही किंवा ते काम हलकं नाहीये. परंतु याची फसवणूक कशी झाली पहा. कुंडलीचं न चुकणारं सूत्र आहे. ज्याचं कारकत्व व्याध, स्वामित्व, कारकत्व म्हणण्यापेक्षा तिथे फसवणूक होते. या कुंडलीमध्ये सप्तमेश व्याध पडला. सप्तमेश स्वतः नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी, या बाबतीत जबरदस्त फसवणूक झाली. का तर सप्तमेश व्याध, ज्याचा सप्तमेश व्याध आहे त्यांनी विवाह ठरवताना त्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. हिची जबरदस्त फसवणूक झाली. आणि पुन्हा मी सांगायचं महत्वाचं कारण, सगळ्याच ग्रहांची गती कमी, धनस्थान बिघडलं. आणि मी नेहमी म्हणतो तसं एक म्हणजे वर्गोत्तम ग्रह कुठेतरी एखादा जबरदस्त झटका देतात. आणि या कुंडलीला शुक्र, शनी, राहू, केतू आणि प्लुटो एवढे 5 ग्रह वर्गोत्तम बले. एखाद्या माणसाने एवढे 5 ग्रह वर्गोत्तम बलेत म्हणलं तर म्हणलं असतं हे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये कॅबिनेट मिनिस्टर आहे का? प्रत्यक्षात नाही. कलत्रकारक शुक्र वर्गोत्तम बली बसला धनेचा, बरोबर वैवाहिक जीवनामध्ये त्याने एक झटका दिला. शनीनं पण झटका दिला. लग्नेश आहे शनी, तो अष्टमात पडला मंगळाने युक्त. म्हणून पुन्हा एकदा इथं स्पष्ट होते की वर्गोत्तम ग्रह कुठं कुठेतरी झटका देतात. आणि या कुंडलीला ऍट ए टाइम 4 ग्रह वर्गोत्तम बली जरी असले तरी कुंडली पूर्णपणे शापित ठरली. या कुंडलीला एक म्हणजे महत्वाचं कारण असं घडलं की धनस्थानावर 2 क्रूर ग्रहांची दृष्टी, आणि त्याहीपेक्षा वाईट योग धनेश भाग्यात, तूळ राशीत प्लुटोने युक्त. जसं सप्तमेश धनात वाईट, तसं धनेश भाग्यात त्याच्यापेक्षा वाईट. कारण धनेश हा धनस्थानाच्या अष्टमात पडला. इथे या कुंडलीनं जबरदस्त मार खाल्ला. म्हणून मोठी फसवणूक आणि असमाधानी वैवाहिक जीवन हे या कुंडलीचं फलित ती व्यक्ती अनुभवते. आमच्या अतिशय जवळची व्यक्ती,
माझ्या मुलीमध्ये आणि या व्यक्तीमध्ये एक आठवड्याला फरक आहे फक्त. म्हणून ग्रह वर्गोत्तम बले आहेत, भाग्यात गुरु आहे, असल्या भ्रम निर्माण करणाऱ्या फलितावर न जाता ग्रहांची गती, ग्रहांची दृष्टी आणि एखादा ग्रह त्याच्या स्थानापासून कितव्या स्थानामध्ये पडलाय यानुसार अभ्यास केला की ह्या कुंडलीचं कोड आपल्याला सुटतं.